हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हाईट टी करंट अफेअर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे बघा, पोलीस भरती 2024 कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा त्या मित्रांचा आभार ज्यांनी मला टोकन नंबर पाठवले, ज्यांनी आत्तापर्यंत मला हेल्प केली. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल मित्रांनो आहे, तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता. आणि महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, आपण हा व्हिडिओ आधीमध्ये टाकत असतो. मी काय रोज व्हिडिओ टाकत नाही मित्रांनो, पण तुम्हाला जर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करंट अफेअर जर चांगलं करायचं असेल तर मित्रांनो, आपण दररोज व्हिडिओ अपलोड करत असतो चालू घडामोडीचे. तर तुम्ही आपले चॅनल जॉईन करा. त्यानंतर तुम्हाला जर त्याची PDF रोज हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करू आपण. तर मित्रांनो बघा, पहिला जिल्हा कोणता आहे बघा, नागपूर ग्रामीणला किती फॉर्म आलेले आहेत बघा, तर 27,824. हे मित्रांनो डायरेक्ट टोकन क्रमांकाप्रमाणे मी तिथं नोंद केलेली आहे त्याची, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, अगदी ॲक्युरेट माहिती आहे. CP मुंबई ड्रायव्हरला बघा मित्रांनो 23,708 प्लस फॉर्म आलेले आहेत. SRPF सोलापूरला बघा 3,964. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृहाला बघा 28,162 फॉर्म एवढे आलेले आहेत. त्यानंतर पालघर बॅट्समनला मित्रांनो बघा फक्त 296 एवढा टोकन क्रमांक मला भेटलेला आहे. पण बघा SP बीडला किती आलेले आहेत, मला मगाशी एका मित्रानं कमेंट केली होती, तर 5,300 फॉर्म मित्र आलेले आहेत. तर मित्रांनो बघा, ग्रुप 1 पुणे बघा 7,140. त्यानंतर ठाणे सिटीला बघा 8,422 एवढे फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SRPF 11 नवी मुंबईला मित्रांनो बघा 6,583 पर्यंत आत्तापर्यंत 26 मार्चपर्यंत एवढे फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर CP नागपूर सिटीला बघा मित्रांनो 12,162 एवढे फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो बघा, पुढं कोणता जिल्हा आहेत बघू आपण, नागपूर कारागृह मित्रांनो बघा 8,172. त्यानंतर मीरा भाईंदरला मला एवढा टोकन क्रमांक भेटलेला आहे बघा, 2100 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीणला बघा 23,111. त्यानंतर अमरावती ग्रामीण बघा 8,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो, मुंबई रेल्वे बघा 710 फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो, त्याच्या पुढचं पण बघा, सगळ्यांचा आवडता जिल्हा बघा CP मुंबई. तर मित्रांनो, काल 1,25,000 फॉर्म होते. तर मित्रांनो आता बघा 1,26,868, म्हणजे एवढ्या एका दिवसामध्ये जवळजवळ 1200 ते 1300 एवढे फॉर्म वाढत आहेत. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पुणे ग्रामीण बघा मित्रांनो 34,966 एवढे फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा आपण, बघा SRPF गट क्रमांक 8 15,783. पुणे कारागृह बघा 32,374 प्लस फॉर्म आहेत. SRPF गट क्रमांक 9 अमरावती मित्रांनो बघा 11,647. आणि SP अकोला मित्रांनो बघा 9,474. आणि SP रायगडला बघा 6,337. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण, बघा नांदेडला किती फॉर्म आलेले आहेत बघा 6,008. त्यानंतर पिंपरी चिंचवड महिलांच्यासाठी मित्रांनो बघा 1,113 एवढेच फॉर्म आलेले आहेत आत्तापर्यंत. त्यानंतर अहमदनगर ड्रायव्हर मित्रांनो बघा 1,552. आणि मुंबई कारागृहाला मित्रांनो मात्र 49,001, म्हणजे हा आज मला वाटतं 50,000चा टप्पा पूर्ण करेल मुंबई कारागृह. त्यानंतर SP वर्धा मित्रांनो बघा 676. तर मित्रांनो, तुम्ही अजून आपले टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या मित्रांनो. चालू घडामोडीची आपण जी सिरीज चालू केल्या त्याचा फायदा तुम्ही करून घ्या मित्रांनो. आज आपण जवळजवळ 33 ते 34 जिल्हे बघितले. तर मित्रांनो, अजून मला माहिती भेटली तर मी मित्रांनो परत व्हिडिओ बनवेन. अजून मला माहिती भेटली तर मित्रांनो मी अनेक व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.